अजून अरविंद काकांचा विचार करतेस? जय, जर अरविंद काकांच्या राजीनाम्याविषयी आज आपल्याला कळलंच नसतं तर? त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात आसू असा खेळ चालू होता त्यांचा. का तर आपला लपंडाव कुणालाही कळू नये म्हणून. नाही जय, आता हे सगळं संपायला हवं. म्हणूनच मी ठरवलंय रिझाईन करायचं. ठीक आहे, मग आपण दोघं एकत्र हा जॉब. जय प्लीज, तू इतक्यात हा जॉब नाही सोडू शकत. मला नवीन जॉब मिळाला ना की मग तू शोध ना नवीन जॉब, आणि तुलाही जॉब मिळाला की मग आपण सगळ्यांना सगळं खरं सांगून टाकू. कुठल्या परिस्थितीत आपल्याला हा जॉब करावा लागला, आपल्याला खोटं का बोलावं लागलं, अगदी सगळं सांगू आपण पर्सनल लोन घेऊन अविनाश सरांचं सगळं कर्जही फेडून टाकू. हे सगळं माझ्यामुळे होतंय आदिती. जय, हो, मला सांग, तू जॉब का करतेस? मला स्वतःला स्वतःचा बिझनेस करता यावा म्हणून. त्यासाठी ही फक्त पहिली स्टेप होती, पण त्या पहिल्या स्टेपवर जर इतक्या अडचणी यायला लागल्या आदिती, तर पुढे कसं काय होणार? जय, मला सगळं कळतंय, पण आता हा लपंडाव संपायला हवा. काही म्हणाल मजाच होती ना हा लपंडाव खेळणं. रोज एकाच ऑफिसला जाणं, अनोळखी नसून सुद्धा अनोळख्यासारखं वागणं, ऑफिस मधल्या प्रत्येकाची नजर चुकून एकमेकांशी नजरेतनच बोलणं, दिवसभर परक्यासारखं वागून दिवसाच्या शेवटी एकमेकांसाठी वेळ काढ. आदिती, हा दुरावा जरी असला तरी तो आपल्याला जवळ आणत होता. एक गंमत नाही असं पुन्हा पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडायचं. पण जय, अरविंद काकांच्या निमित्ताने कदाचित नियतीला आपल्याला हे सुचवायचं असेल की आता ठोस पाऊल उचलण्याची वेळ आली. माझा निर्णय झालाय. मी उद्याच अविनाश सरांना जाऊन माझं रेजिग्नेशन लेटर देणार. आय होप तुला हे पटलंय.